शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। नगर शहरातील 16 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी घडली। याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जानकर करत आहेत। नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी सापडत नाहीत, अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असून आरोपी सापडत नाहीत असे सांगून या प्रकरणी नेमलेले SITच्या कामगिरीवर जिल्हा व सत्र न्यायाधीश PR सित्रे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान मनोज वसंतलाल फिरोदी व प्रवीण लहारे या दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। नगर अर्बन कर्ज घोटाळा प्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आता शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले आहे। यावेळी पोलिसांकडून तपासाबाबत माहिती देण्यात आली आहे। नगर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली असून एका महिन्यात 126 ठिकाणी छापे टाकत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 143 आरोपींना अटक केली आहे। ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यांकडून कारवाई करण्यात येत आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। शहरासह ग्रामीण भागातील अवैध व्यवसायाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने फेब्रुवारी महिन्यात विशेष मोहीम राबवली। या मोहिमेत पथकाने अवैध देशी दारूची विक्री, हातभट्टीची दारू तयार करणे, मटका, बिंगो यांसह इतर अवैध व्यवसायांचा शोध घेऊन कारवाई केली आहे। पोलिसांनी अवैध व्यवसायाविरोधात मोहीम उघडली असून नागापूर व बोलेगाव परिसरात गांजा पिताना 3 जणांना रंगेहात पकडले असून त्यांच्यावर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बाबासाहेब सोमनाथ भिटे, अनिल अरुण जाधव, अमोल देवराम शेळके, नितीन मोहर भाकरे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत। पुढील तपास MIDC पोलीस करत आहेत। नगर मनमाड रोडवरील सावडी नाका येथे रस्ता ओलांडताना पाठीमागून आलेल्या मोटारसायकलने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात महिला जखमी झाली आहे। रत्ना रवींद्र झेंडे असे जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे। हा अपघात गुरुवारी झाला असून दरम्यान तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर यांनी घटनास्थळी भेट दिली। या प्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड करत आहेत। शहराच्या खबरबातमध्ये ते संभवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।